सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला कळणार आहे की या समाजामध्ये किती खराब लोक देखील असतात. चांगलेही असतात आणि खराबही असतात. या ताईंनी आपलं नाव आपल्यासोबत शेअर केलेलं नाही, कारण त्यांचा अनुभवच तसा आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात आपण अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, आज मी जो काही अनुभव सांगणार आहे तो एकाच हेतूने सांगत आहे. ज्या कोणी माझ्या ताई बहिणी आहेत त्यांना जर असा प्रॉब्लेम असेल तर त्यांना एक नवी दिशा मिळेल या हेतूने मी हा अनुभव शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये खरंच खूप संकट, खूप दुःख असतात, पण जर स्वामींची साथ असेल ना तर ते दुःख सहन करायला काहीच वाटत नाही, कसलीही भीती वाटत नाही. एक आधार असल्यासारखं वाटतं. नाही, कोणीतरी आपल्या पाठीशी उभे आहेत, आपल्याला घाबरण्याची काही एक गरज नाही, असं सतत मनामध्ये येत असतं. पण जेव्हा स्वामी माझ्या आयुष्यात नव्हते ना त्यावेळेस मी खूप खचून गेली होती, खूप म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये गेली होती. स्वामी भक्तांनो, माझं लग्न झाल्यानंतर काय झालं की थोडे दिवस चांगले गेले. माझे मिस्टर हे खूप छान होते, खूप मला जीव लावायचे, पण लग्नाला मला जवळपास 10-12 वर्ष झाले, संतती होत नव्हती. त्यावेळेस मग असंच खूप दवाखाने वगैरे करून मग मला प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर मला एक मुलगा झाला. पण माझे सासू सासरे आणि नणंद ह्या इतक्या डेंजर होत्या ना, मला भयानक त्रास द्यायचा. माझे मिस्टर घराच्या बाहेर गेले, ऑफिसला गेले की त्यांचं मला टॉर्चर करणं एक सुरू होत असायचं. मी एक मोलकरीण आहे या पद्धतीने ते मला वागणूक देत असायचे. खूप भयानक त्रास, खूप सासूरवास ते मला करत असायच्या. त्यावेळेस मी जॉबही करत होती, मला 70,000 रुपये पेमेंट होतं, पण ह्या घरच्या परिस्थितीमुळे मला तो जॉब देखील सोडावा लागला आणि माझ्या मुलाकडे मला बघावं लागलं. माझ्या सासू काय करत होते हे मलाही कळत नव्हतं. अक्षरशः मला त्यांनी रूममध्ये बंद केलं होतं. तू रूमच्या बाहेर यायचंच नाही, कुणासोबत बोलायचं नाही. माझ्यासोबत कोणीही प्रेमाने वागत नव्हते. मी हॉलमध्ये आलं की मला अचानक असं गळा दाबल्यासारखं व्हायचं. मी आता मरणार आहे असं मला वाटायचं. असं का बरं होतं हे मला काहीच कळत नव्हतं आणि मी काही म्हणजे कुठल्या देवतेचं करू काय करू काहीच कळत नाही. त्याच दरम्यान काय झालं की माझी जी नणंद आहे तिचं लग्न माझ्या भावासोबत करून देण्यात आलं आणि त्यावेळेस काय झालं की म्हणजे लग्न झालं आणि माझे वडील हे अचानक डेड झाले. त्यांना अटॅक आला. वडील वारल्यानंतर ते मला म्हटले की तू अजिबात तिकडे जायचं नाही. मला अजिबात तिकडे जाऊ दिलं नाही. माझा जीव तरी ते लागत नव्हता. आईकडे जाऊ वाटत होतं, पण यांनी मला जाऊ दिलं नाही. वडिलांचं अंतिम संस्कार देखील मला त्यांचं अंतिम दर्शन देखील यांनी घेऊ दिलं नाही आणि जाऊच दिलं नाही. इकडे माझी सासू मला टॉर्चर करू लागली. नंतर जी माझी नणंद वहिनी बनली होती ती माझ्या आईला टॉर्चर करू लागली. तिला देखील तिच्या मागे देखील काही ना काही होत होतं. तिला देखील सारखं आजारपण येत होतं. हे का बरं घडत आहे मला काही कळत नव्हतं. त्याच दरम्यान काय झालं की फेसबुकला मी बघितलं की एक ते होतं की तुमच्यावरती जर जादूटोणा, तुम्हाला जर असं होत असेल तर आम्ही ते उपाय करून देतो, असं करा तसं करा, असं ते सांगत होते. मला कुठेच मार्ग सापडत नव्हता. त्यामुळे मी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि ते म्हटले ते जसे सांगत होते ते माझ्याकडून पैसे घेत होते आणि मी ते पैसे देत होते, पण काही एक फरक पडत नव्हता. मला असं वाटायचं की फरक पडावा, आईकडेही जीव लागायचा, काय करावं काय नाही काहीच कळत नव्हतं. मला तर भाऊ पण बघणार नव्हता. त्यानंतर आईचीही मला काळजी. इकडे तर असं मुलासाठी तर मला जगवावंच लागणार होतं. मरावता येत नव्हतं आणि जगता येत नव्हतं, अशी परिस्थिती त्यांनी माझी करून ठेवलेली होती. त्या दरम्यान काय झालं ना की असंच मी मोबाईल बघता बघता मला स्वामी ओम चॅनल दिसला. स्वामी ओम चॅनलमध्ये मी अनुभव ऐकला आणि केंजाळे दादांचा नंबर मला तिथे दिसला. मला वाटलं की आपण इथे फोन करून बघूया का, आपल्याला थोडंफार आधार मिळेल का, असं एक मनामध्ये कुठेतरी आलं. म्हणून मी दादांना कॉल केला. दादांना कॉल केल्यानंतर दादांना सर्व परिस्थिती मी सांगितल्यानंतर दादा म्हटले काळजी करू नको,
तुझे सासू तुझ्यावरती जादूटोणा करत आहे. तिने तुला पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. तुझ्यासोबत कोणी बोलू नये, तुझ्यावरती कोणी प्रेम करू नये, तुझ्यासोबत चांगलं वागू नये. अक्षरशः तुझ्या नवऱ्याला देखील ती तसंच करत आहे. आणि खरंच ताई तसंच काही घडत होतं. कारण जेव्हा माझे मिस्टर असे बसलेले असायचे, माझी सासू त्यांच्या जवळच बसलेली असायची. ती त्यांना 1 मिनिट देखील सोडत नसायची. आणि मी तर त्यांच्यासोबत कुठे जाणार बाहेर असेल तर ती काही ना काही कारण करायची आणि आमच्यासोबतच असायची. आम्हाला दोघांना एकत्र कधीच तिने येऊ दिलं नाही. इतकी भयानक ती करत होती. आणि म्हटलं मग आता मला असं ऐकल्यानंतर मला खूप धडकी भरली की आता काय करावं, कसं करावं, याच्यातून मार्ग कसा. दादांपुढे मी खूप रडली, दादा काहीतरी करा आणि मला मार्ग दाखवा, काही करा. मग दादा म्हटले टेन्शन घेऊ नको, काळजी करू नको, मी जी सेवा देतो ती सेवा कर, बरोबर तुझं सर्व काही व्यवस्थित होईल असे म्हटले. आणि दादांनी मला तारक मंत्राच्या तीर्थाची सेवा दिली. तू तारक मंत्राचं तीर्थ रोज बनवत जा आणि घरामध्ये शिंपडत जा. त्याचबरोबर तुझ्या मिस्टरांना त्यांना प्यायलाही देत जा. पण त्या दरम्यान काय झालं की मग मी माझ्या मिस्टरांना घेऊन म्हणजे सेपरेट राहण्याचा निर्णय घेतला. सासू तर सेपरेट जाऊ देऊ नव्हती, पण मी खूप भांडण वगैरे करून आणि सेपरेट होण्यासाठी गेली आणि सेपरेट राहिली. पण जेव्हा मी सेपरेट झाली ना त्यावेळेस ती माझ्या मिस्टरांना माझ्याजवळ 1 मिनिटसुद्धा थांबू देत नव्हती. तिने माझ्या मिस्टरांवरती इतका जादूटोणा केला ना की माझे मिस्टर म्हणजे तिने थोडा जरी फोन केला तर ते लगेच तिच्याकडे जात असायचे. आणि जी नोकरी होती ना मिस्टरांची, त्यांना जवळपास 1-1.5 लाख रुपये पेमेंट होतं, पण ती कंपनी पूर्णपणे ठप्प झाली. मिस्टरांचं पेमेंट म्हणजे नुसतं नावाला ते राहिले, पेमेंटही बंद. खूप सारे प्रॉब्लेम्स येऊ लागले कारण तिनंच ते केलं. कारण तिला असं वाटत होतं की याच्या जीवावरती ही मजा मारते, त्याच्यासाठी तू तिकडं गेली, तर तिने मग असं केलं. आणि जो छोटा माझा मुलगा आहे त्याला देखील तिनं सोडलं नाही. ती शनिवार रविवार कधी अमावस्या पौर्णिमा असेल ना तर नक्की घरी यायची आणि काहीतरी करून जायची. 2-3 वेळेस मी तिला पकडलं देखील, आमचे भांडणंही झाले. पण काय करणार काहीच कळत नव्हतं. खूप निगेटिव्हिटी मला तिथे वाटत होती. मग दादांना पुन्हा कॉल केला की असं असं झालं. दादा म्हटले तू काही काळजी करू नको, ते जेव्हा घरात येतील ना तेव्हा तू एक काम कर, 3 अगरबत्त्या लावत जा म्हणे. रोज स्वामींच्या 11 माळी जप, त्यानंतर ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राचा जप आणि त्याचबरोबर तारक मंत्राचं तीर्थ ते जेव्हा जेव्हा येणार असेल तेव्हा तेव्हा त्यांना पिण्यासाठी दे आणि ती विभूती काहीही करून त्यांना खाऊ घाल असं त्यांनी सांगितलं. आता मग काय झालं की त्या दरम्यानमध्ये अमावस्या होती. त्या दिवशी माझी सासूबाई ह्या घरी आल्या आणि घरी आल्यानंतर मग मी काय केलं की म्हटलं दादांनी सांगितलं ही विभूती काही करून त्यांना खाण्यासाठी द्यायची आहे. मग मी काय केलं, सरबत बनवलं, त्याच्यामध्ये ती विभूती टाकली आणि सरबतही तारक मंत्राच्या तीर्थाचंच बनवलं आणि ते त्यांना पिण्यासाठी दिलं. माझी नणंदबाई पण त्या दिवशी आलेल्या होत्या आणि सासूबाई होती आणि मिस्टरही होते आणि तिघांना मी ते पिण्यासाठी दिलं. म्हणजे 1 तास झाला असेल ते त्यांनी घटघट ते पिलं. उन्हातून त्या आलेल्या होत्या. पिल्यानंतर त्यांनी 1 तास झाला आणि त्या इतक्या घटघट बोलू लागल्या. एवढ्या दिवसात त्या कधीही असं बोलल्या नव्हत्या. जे काही होतं ते पटपट ते बोलून बोलत होत्या. मला त्यावेळेस खूप आश्चर्य वाटलं की हे कसं शक्य आहे, की हे असं कसं बोलू शकता. त्यावेळेस कळालं की तारक मंत्राची ही ताकद आहे, तारक मंत्राच्या तीर्थाचं हे परिणाम आहे. दादांनी जे सांगितलं ते खरंच आहे. त्यानंतर माझ्या आईचं मला खूप टेन्शन होतं कारण भाऊ तर तिला बघत नव्हता, सारखी ती आजारी असायची. मग म्हटलं तिला काय करावं, माझ्याजवळ कसं इथे आणून ह्या लोकांनी तिला आणखी त्रास दिला तर मी काय करणार. म्हणून म्हटलं आता काय करावं. मग मी दादांनाच विचारलं. दादा म्हटले काही होणार नाही, ते लोक काही बोलणार नाही, तू फक्त तुझ्या जवळ तिथे आसपास रूम असेल तिथे तुझ्या आईला आसरा दे, तिला घेऊन ये. नंतर हेच लोक बघ तुला एक दिवस म्हणतील की तिला सेपरेट ठेवू नको, तुझ्याजवळ तिला घे म्हणून. मग दादांचं जसंच आहे तसं मी ऐकलं आणि माझ्या आईला रूम वगैरे बघून मी माझ्याजवळ आणलं. मिस्टरही मला असं वाटलं होतं की ते या गोष्टीला होकार देणार नाही, पण ते होकार दिला. खरं दादांचे शब्द हे अशक्य होते पण ते शक्य झाले. जेव्हापासून स्वामी आयुष्यात आले ना तेव्हापासून आता मला कशाचीच भीती वाटत नाही. त्यांनी काही करू दे, काही होऊ दे, पण माझे स्वामी आहेत, माझं संरक्षण करणार हे माहीत आहे. त्यामुळे मला भीती वाटत नाही. आणि मी दादांनी जी काही सेवा दिलेली आहे त्या सर्व काही सेवा आता करत आहे. खूप सारे चेंजेस झाले आहे, खूप बदल झाले आहे. जो नवरा माझ्यासोबत बोलत नव्हता, जो माझ्या आईचं काही सांगत नव्हता, ती काय करते हे पण सांगत नव्हता, आज तो मला सर्व काही सांगत आहे. हेच माझ्यासाठी
खूप आहे, खूप म्हणजे खूप मोठे साक्षात्कार माझ्यासाठी हा घडलेला आहे. आज माझी सासू काहीही करू दे, पण मला कसलीच भीती नाही. स्वामी भक्तांनो, खूप खूप सहन केलं मी, पण खरंच शेवट चांगला झाला हे माझ्यासाठी खूप आहे. कारण स्वामी शेवटी माझ्या आयुष्यात आले. आता मी स्वामींचे चरण कधीही सोडणार नाही. मरेपर्यंत स्वामींची सेवा मी करणार आहे. काहीही होऊ द्या आयुष्यात, पण स्वामींना मी कधीच सोडणार नाही. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.